बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी जानकी, प्रकरण 19. माई लगबगीने दिवाणखान्यातून बाहेर पडणार एवढ्यात महेश म्हणाले, माई थांब, तुझ्याशी काही बोलायचंय. माईंना महेशच्या आवाजातली जरब जाणवली. आजवर माईशी इतक्या अधिकारवाणीने कोणी बोललं नव्हतं. दादाजी सुद्धा नम्र आणि शांतपणे बोलत. त्यामुळेच की काय महेशच्या आवाजाची धार त्यांना प्रकर्षाने जाणवली. नेहमीप्रमाणे सुमधूर आवाजात त्यांनी विचारलं, मला म्हणालास? त्यांच्या शब्दातला अविश्वास प्रकट झाला होता. आणि तू मला थांबवलंस एवढं काय आहे, असाही भाव होता. हो माई, मला तुझ्याशी बोलायचंय. पण आता? आज बहुधा विद्यानंद स्वामी येतील. सारी व्यवस्था बघायची आहे. सरस्वती कालपासून आजारी आहे. तरीही या क्षणी तू बस. महेशचा वाढता अधिकाराचा आवाज पाहून त्या खुर्चीवर बसल्या. त्यांची अस्वस्थता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती, तरी पाय हलवताना ती प्रगट होत होती. माईंचं वय 60च्या आसपास होतं. शारीरिक व्याधी अधूनमधून उद्भवत होत्या, पण चेहऱ्यावरून शारीरिक संपन्नतेवरून माईचं वय 40च्या आसपास असावं असं वाटत होतं. तेजस्वी बोलके डोळे, रेखीव नाक, त्यातली हिरकणी आणि गुलाबी रंग, काळे भरदार केस. माईंचं रूप वेदवतीने जसंच्या तसं उचललं होतं. माई, वेदवती कुठे आहे? ती खोलीतून बाहेरच येत नाही. कारण विचारलं तर सांगत नाही. पण तू आई आहेस ना तिची? मुलीची दुखणी, मुलीच्या व्यथा आईनं जाणायला नकोत का? ती परक्या घरून आलेली जानकी दिवस रात्र तिच्या उशाशी असते. मग काय करू? मी जर तिथे बसले तर एवढा प्रपंच कोण चालविल? कोणता प्रपंच? केवळ 4-6 माणसांचा? नाही रे बाबा, तू तर पाहतोच आहेस. पिढी जात हे मंदिर, येणारी साधू संतांची परंपरा तुझ्या आजोबांपासूनची आहे. तुझे दादाजी तर डोळे मिटून जपमाळा ओढत असतात. तू फिरत असतोस, कुमार नाही. मग सांग, हे करायचं कोणी? माई जरा रागारागानेच आपली बाजू मांडत होत्या. महेश शांतपणे म्हणाले, ह्या दुसऱ्या प्रपंचाची काही आवश्यकता नाही आपल्याला. असं कसं होईल? घराण्याची पद्धत सोडायची नाही, संस्कृती संस्कार सोडायचे नाहीत. मग आजवर इथे येणारे सारे साधू पुरुष आणि मंडळी आता इथे येणार नाहीत. म्हणजे तुला म्हणायचंय काय? दादाजी कधी काही म्हणाले नाहीत. तू आजवर बोलला नाहीस. हो, दादाजींची थंड शांत वृत्ती आणि तुझं उफालतं तारुण्य यामुळं काय झालं हे काय मी सांगायला हवं? महेश मनात म्हणाले. उघड ते म्हणाले, आजवर बोललो नाही, पण आता हे पटत नाही. पण असं काय झालं एकदम? माई, वेदवतीला काय झालं तुला माहीत आहे? मला कसं माहीत? ती आपली घुम्यासारखी पडून राहते. धड जेवत नाही, धड बोलणंही नाही. पण कधी प्रेमाने विचारपूस करायला वेळ मिळाला का तुला? हे बघ, तिच्याकडे बघितलं तर बाकीचे कोण सांभाळणार? ठीक आहे, आता बाहेरचे सारे व्याप बंद. उद्यापासून कोणी इथे येणार नाही. आणि एवढा 28 खोल्यांचा वाडा आपल्याला नको. इथे अनाथाश्रम किंवा वृद्धाश्रम काढा. शाळा चालवा. आपल्यापुरत्या 6-7 खोल्या सोडून बाकीच्या खोल्या संस्थेला द्या.
राधाकृष्ण मंदिरासाठी एक ट्रस्ट स्थापन करा. बस, यापुढे हे असंच होईल. पण तू हे का करावंस? माईना धक्का बसला जाणवत होता. आजवर स्वतंत्ररित्याने त्या सारी व्यवस्था चोख सांभाळत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, मी असे केले नाही तर माझ्या जन्मदात्या आनंद स्वामींचा मी खून करीन. माई एकदम घाबरल्या, थरथरत उभ्या राहिल्या. ही बातमी ह्याला कोणी सांगितली ह्यापेक्षाही तो इतका स्पष्ट कसा बोलू शकला याचं त्याला आश्चर्य वाटलं. त्याचा निर्धार त्याच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होता. पण तुला कोणी सांगितलं? त्यांनी कसेबसे विचारले. आरशा इतके स्पष्ट ज्ञान देणारं दुसरं कोण असणार? आणि माई, काही दिवसांपूर्वी वेदवतीची इज्जत त्या नराधमाने लुटली हे तुला सांगितलं तर? माईचे हातपाय थरथरत होते. असे काही झालंय हे त्यांच्या गावीही नव्हतं. मनात उडालेला गोंधळ लपवत त्या म्हणाल्या, खरं काय? खरं आहे. त्यांच्या मनात गोंधळ उडालाय हे स्पष्टच दिसत होतं. उभ्या असलेल्या त्या खुर्चीचा हात पकडून बसल्या. त्यांना हे अशक्य वाटत होतं. खरं तर आनंद स्वामींनी कोणालाच कशाची मागणी केली नव्हती. स्त्रियाच आपण होऊन त्यांची सेवा करत होत्या. त्यांनी अशी हीन कृत्य केलीच नाहीत. माईंच्या डोक्यात विचारांचे वादळ उठले. महेश झाला तेव्हा कोणीतरी म्हणालं, माई, मुलगा सुंदर आहे हो. त्यावेळी माई म्हणाल्या, हो, माझंच रूप घेऊन आलाय तो. ह्यांचं रूप घेता तर असा सुंदर नसता. प्रत्यक्षात त्या फक्त हसल्या. पण वाढत्या वयाबरोबर महेशने घेतलेलं रूप माईंचं नव्हतं हे स्पष्ट लोक बोलत होते. माई एकदा सहज आनंद स्वामींना तसे म्हणाल्या तेव्हा ते हसत म्हणाले, वेडे, लोकांना सांग, अगं ज्याचे रूप आपण डोळ्यात साठवतो तेच रूप आकार घेतं. विचार डॉक्टरांना. आणि तुझा माझा कधी संबंध तरी आला का? तू माझ्याजवळ बसलीस फक्त. आठवतं मी कधी स्पर्श केल्याचं? लोककल्याणासाठी दारोदार फिरणारा आनंद यात्री मला हे क्षुद्र मोह नाहीतच. असते तर लोकांनी मला जगूच दिलं नसतं. आज महेश तेच म्हणतोय म्हणजे नक्की काय झालं? त्या संभ्रमात पडल्या. आनंद स्वामींच्या रूपाचा, त्यांच्या बुद्धिमत्तेचा मोह पडावा असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. कोणीही नतमस्तक व्हावं अशी श्रद्धा होती. पण त्यांनी कधी कोणाकडे काही मागितलं नाही. लोकांनी भरभरून दिलेलंही त्यांनी उष्टावलं नाही. ते वेदवतीसाठी असे मोहित होतील शक्य वाटत नाही. त्यांचा माईवर खूप जीव. ते म्हणायचे, किती साधी तू. अगं अशा साधेपणाने लोक फसवतील तुला. जगात सावध राहत जा. महेश म्हणतो, म्हणजे आपल्या साधेपणाचा फायदा घेतला त्यांनी. पण केव्हा कसा त्यांना काही कळेना. आजवर लोक बोलत होते, आज महेश बोलतोय. खरं काय आहे? महेश, मला खरं वाटत नाही. ते असे करणार नाहीत. मी त्यांना जवळून पाहिले. त्यांच्या बोलण्यात सुद्धा निरीच्छ वृत्ती आहे. कृष्ण रूपासारखं त्यांचं एक रूप एक साधू पुरुष म्हणून आम्ही सर्वांनी जपलं, एवढंच. माई, आता मुलाने आपल्या आईशी हा बोलण्याचा चर्चा करण्याचा विषय नाही. आणि त्याचमुळं आजवर बोलावंसं वाटलं नाही. मनात गुपचूप मी हे सहन करत गेलो. पण आज वेदवती, उद्या जानकी. काय बोलतोस हे? सत्य तेच माई. आनंद स्वामींनी तुम्हाला काही न मागता सर्व काही मिळवलंय. तुझ्यासारख्या किती भोळ्या बायका त्यांना मिळाल्या असतील जे देव जाणे. संमोहनातून सर्व काही साध्य करणारे हे पाखंडी पुरुष रस्त्यावर अगदी भर चौकात फटक्याने झोडपायला पाहिजेत. मी आनंद स्वामीला सरळ आणि स्पष्ट सांगणार आहे. नाही ऐकले तर सरळ काय करशील? घाबरतच माई म्हणाल्या, काहीही करीन. तुला घाबरण्याचं नाही. मी माझ्या जन्मदात्याचं बरं वाईट करणार नाही. पण माई, आता हे सोड.
दादाजी शांत राहिले का ते कळलं नाही. कदाचित कदाचित काय, नक्कीच तुझ्या मनाप्रमाणे ते वागले नसतील आणि एवढा प्रकार झाल्यावर ते विरक्त झाले असतील. कुमारच्या वेळी कदाचित एक संधी त्यांनी घेतली असेल, पण माई, वेदवती सुद्धा केवळ तुझं रूप घेऊन जन्माला आली आहे, म्हणून तुझी मुलगी. खरं खोटं ईश्वर जाणे. महेश कधी आयुष्यात बोलला नाही एवढं बोलत होता. भयानक सत्य ऐकून माई हादरल्या होत्या. अंधश्रद्धेने आपण त्या आनंद स्वामींच्या मागे गेलो असं त्यांना मुळीच वाटत नव्हतं. त्यांच्यावर केलेल्या संमोहनाची त्यांना कल्पना नव्हती आणि त्या संमोहनातून घडणारं स्वेच्छेचं समागम त्यांना आठवतही नव्हतं. कोणालाच आठवत नव्हतं. महेश, तू बोललास, खरं काय ते मला माहीत नाही, खरंच माहीत नाही. बोलता बोलता त्यांच्या डोळ्यातून पाणी तरळलं. मन भरून आलं त्यांचं. महेशला माई एवढ्या आगतिक होतील, सहजासहजी ऐकतील असं वाटलं नव्हतं. पण महेश वाटेल ते बोलणार नाही यावर त्यांचा विश्वास होता. त्या संभ्रमात होत्या, तरीही त्यांना हळूहळू सर्व क्रियांचा संदर्भासहित अर्थ लक्षात आला. आनंद स्वामींचे अनेक, त्यांचे भोजन, त्यानंतर वामोक्षाच्या वेळी असलेली कोणी स्त्री, पण त्यांनी खरंच तिचा उपभोग घेतला का, याचा आजवर विचार येण्याचं कारण नव्हतं. स्वतः माईने आठवून पाहिलं तरी त्यांना आठवत होतं. जेवण झाल्यावर स्वामी गादीवर बसत. त्यांचे विनोद प्रचूर बोलण्याने हास्याची लहर निर्माण होई. मग सर्व बाहेर जात. एखादीला, स्वामी थांबतेस जरा, मला तो विडा करून देतेस. स्वतः माई विडा करून देत. मग स्वामी हळूच डोळ्यात पाहत म्हणत, तू पण घे प्रसाद म्हणून. माई विडा खात आणि मग आनंद स्वामी द्वैत अद्वैत साकार निराकार याबद्दल खूप बोलत. बोलता बोलता ते म्हणायचे, मीरेचे काव्य प्रेम काव्य, राधेचे जीवन प्रेममय जीवन. मीराला भान होतं, अवधान होतं समाजाचं. कितीही ठरवलं तरी समाजाला विसरूच शकली नाही ती. किनाऱ्याचे अवधान ठेवून ती जगली. पण राधाकृष्णाच्या रंगरंगात न्हाली, त्याच रंगरंगात बुडाली, त्याच्याशी एकरूप झाली, आत्मविस्मृत झाली. म्हणून राधा कृष्णमय झाली. मीरा कृष्ण रूपाने वेडी झाली, राधा कृष्ण रूपात सामावली. बोलता बोलता आनंद स्वामी थांबायचे. पुढचं कधी आणि केव्हा काय व्हायचं ते कोणालाच कळायचं नाही. आजही त्यांना पुढचं आठवत नव्हतं. पण महेशच्या बोलण्याप्रमाणे संमोहन विद्येचा प्रयोग करून स्वतः सर्व मिळवत असावेत असं त्यांना वाटायला लागलं. वेदवती बिचारी नाहक बळी गेली. त्यांना कसं तरीच वाटायला लागलं. महेशकडे बघावं असं धैर्य त्यांच्यात नव्हतं. माई, येऊ का? विजय आत येत म्हणाला आणि गुदमरलं वातावरण मोकळं झालं. महेश पटकन उठले. या या विजयराव, असे अचानक? नाही बरं, जानकीचं पत्र आलं म्हणून सुट्टी काढून आलो. छान, यायलाच हवं होतं. बसा, हा मी जानकीला बोलवतो. बरं झालं तुम्ही आलात ते. माई घाईघाईने बाहेर गेल्या. त्यांनी बाहेर गेल्यावर एक सुस्कारा टाकला. इतक्या वेळ ताणलेले स्नायू सैल झाले. त्या जानकीच्या खोलीकडे वळल्या. जानकी तिथे नव्हती. त्या पुढे गेल्या. वेदवतीची वेणी घालताना जानकी त्यांना दिसली. त्या थबकल्या. पुढे जावं की न जावं त्या विचारात असतानाच त्यांना ऐकू आलं, वहिनी, सांगण्यासारखं खूप आहे, पण काय सांगू? सांग, पण एक मात्र सत्य सांगते. आजवर ते कोणालाही सांगितलं नाही. आज माझी दुर्दशा तू ऐकलीस तर आता सांगतेच. मी आंधळी कशी झाली ते. म्हणजे तुम्ही जन्मतः आंधळ्या नाही? हातातले केस सोडून जानकीने आश्चर्याने विचारला. मग आजवर मी ऐकत आले ते. आजवर ऐकलंस ते खोटं होतं. तुला गंमत सांगते. एक दिवस आले विद्यानंद स्वामी. त्यावेळी कार्तिक महिनाभर त्यांचा मुक्काम होता.
प्रवचनासाठी त्यांच्यासोबत त्यांच्या 2 शिष्या होत्या. दिवसभर रिकामा वेळ, मग काय, सतत त्यांच्याशी बोलणं आणि हसणं. मी आणि कुमार येता जाता त्यांना चिडवत होतो. त्यांच्या नावापुढं त्या शिष्यांचं नाव घेऊन, त्यामुळे त्यांना खूप चीड यायची. पण सांगणार कोणाला? अखेर एक दिवस त्यांनी मला जवळ बोलावलं. कुमार बरोबर असल्यामुळे भीती वाटत नव्हती, पण कुमारला त्यांनी जाऊ दिला. मला ते म्हणाले, बेटी, तुझे डोळे खूप चांगले आहेत. तू काजळ घाल, म्हणजे अधिक सुंदर दिसतील. मलाही ते बरोबर पडले. त्यांनी मला जवळ घेतले. त्यांचा तो पहिला पुरुषी स्पर्श हवासा वाटू लागला. रोज ते बोलवायचे, मी जायची. त्यांनी माझ्या अंगावरून हात फिरवावा असं मला वाटायचं. आणि एक दिवस त्यांची शिष्य आली आणि म्हणाली, बेटा, आत चलतेस? तुला स्वामी बोलावत आहेत. त्यांच्या स्पर्श सुखाने मोहरणारी मी आत गेली. ये वेदवती, स्वामींचा आवाज आला. इतक्या दिवसात पहिलंच घेतलेलं माझं नाव. त्यामुळे मी रोमांचित झाले. मी जवळ जाऊन उभी राहिले. माझा हात पकडून त्यांनी मला खाटेवर बसवलं आणि त्यांचा हात माझ्या अंगावरून फिरू लागला. मला वेगळी संवेदना झाली. तशी मी ताडकन उठले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.